कार्यक्रमाकडे वळणार आहोत। यानंतर मी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री हेमंत डोंगरे सर यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो। व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे, ज्यांचा डॉक्टर दीप्ती लखुम यांनी थोडक्यात परिचय करून दिला, असे अतिशय विद्वान डॉक्टर प्राध्यापक राजन वेळुकर सर आज व्यासपीठावर आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे तीन पदाधिकारी उपस्थित आहेत। कॉलेजचे संस्थेचे खजिनदार हसमुखभाई शाह, आमचे मित्र रवी मोळ आणि नारायण शेठ नाईक, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरविंद उबाळे सर, तिन्ही उपप्राचार्य आणि व्यासपीठावर असलेले सर्व उपस्थित मान्यवर, याचबरोबर व्यासपीठाच्या समोर असलेले अतिशय विद्वान शिक्षक प्राध्यापक वृंद आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या सकारात्मक आणि विधायक कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आपले सर्व विद्यार्थी, या सर्वांना मी नमस्कार करून आजच्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची सुरुवात करतो। मला माहिती आहे तुम्ही अतिशय उत्सुकतेने ज्या प्रमुख पाहुण्यांना ऐकायला आलात त्यांच्यासाठी मी जास्त वेळ देणार आहे, मी तुमचा खूप जास्त वेळ घेणार नाही। कार्यक्रमाची बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे की 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर जो भीषण अण्वस्त्र हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जी काय लाखो जीवांची अपरिमित हानी झाली, अक्षरशः काही किलोमीटर परिसरातल्या लोकांची अक्षरशः वाफ झाली, या सर्व पार्श्वभूमीवर हा भीषण नरसंहार झालेला हा जो दिवस आहे, याला आपण शांतता दिन म्हणून पार पाडण्याचं आणि त्यानिमित्ताने उद्या 5 तारखेला आपण एक शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीच्या पार्श्वभूमीच्या उद्बोधनासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आज इथं बोलवलेलं आहे। युद्ध नको आणि शांतता हवी। आपण जेव्हा शांततेचा विचार करतो तर जगात सर्वात मोठी शांततेची जी प्रतिमान आहे ते भगवान गौतम बुद्ध असतील आणि आधुनिक काळातले शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे संपूर्ण जगामध्ये असलेले महात्मा गांधीजी असतील, ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधतो। प्रतिमानांचा आणि प्रतीकांचा एक खूप महत्वाचा इम्पॅक्ट असतो। भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी हे आपल्या देशाचा वैचारिक ठेवा आहे, शांततेच्या फिलॉसॉफीचा असलेला वैचारिक ठेवा आहे। जसं बुद्धिमत्तेचा जर का आपण विचार केला, आजच्या कार्यक्रमामध्ये असलेले आपले प्रमुख पाहुणे तर विद्वत्तेचा ठेवा आहेतच, पण संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगभरात विद्वत्तेचा एक प्रतीक म्हणून ओळखले जातात। मी पदार्थ विज्ञानचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे मी आणखी सर अल्बर्ट आइन्स्टाईन, नील्स बोर अशा लोकांना सुद्धा मी विद्वत्तेचा ठेवा समजतो। ही सगळी मानकं आहेत, विद्वत्तेची मानकं आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये जर का काही कॉमन असेल तर त्यांनी शांततेची धरलेली कास आणि शांततेचा धरलेला हव्यास हे असेल। जेव्हा जेव्हा आधुनिक काळात शांततेचा विचार येतो त्यावेळेला संपूर्ण जगाने गांधीजींना शांतता प्रिय आणि शांततेचे पुरस्कर्ते म्हणून मान्यच केलेलं आहे। गांधीजींची चळवळ दक्षिण आफ्रिकेतून सुरुवात झाली। माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये अशा प्रकारचं जो काय असहकार्याची चळवळ होती त्याला पॅसिव्ह रेझिस्टन्स असं म्हणायचे आणि इथे आल्यानंतर, भारतात आल्यानंतर अशा प्रकारच्या चळवळीला, अशा प्रकारच्या आंदोलनाला काय नाव द्यायचं तर मदनलाल गांधींनी सदाग्रह असा एक शब्द सुचवला आणि गांधीजींनी त्यात थोडीशी दुरुस्ती करून त्याला सत्याग्रह असा शब्द त्याचा प्रचलित केला आणि सत्याग्रह हे अतिशय प्रभावी असं हत्यार ठरलं, ज्याच्यामध्ये एकाही रक्ताच्या थेंबाचा
कुठे रक्ताचा थेंब सांडला गेला नाही आंदोलकांच्या बाजूने, आणि अतिशय प्रभावीपणे आपले विचार, आपला असहकार हा जुलमी राजवटीच्या पुढे गांधीजींना मांडता आला. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान अनेक सत्याग्रह केले, आणि आपण सर्वांनी शाळेमध्ये शिकलेला एक सत्याग्रह हा सर्वांना परिचित असेल, तो म्हणजे दांडी मार्चचा, मिठाचा सत्याग्रह. तत्कालीन सरकारनं, ब्रिटिश कॉलोनियल सरकारने मिठावरती कर लावला. मिठाचं उत्पादन लोकांनी स्वतः करू नये असं ठरवलं, आणि याच्या विरोधात साबरमती 1930 साली साबरमतीपासून जवळपास 400 किलोमीटर अंतरावरती दांडीपर्यंत गांधीजी आणि त्यांचे 78 अनुयायी यांनी तो दांडी मार्च केला. आणि एवढ्या लांब जाऊन 24 दिवसांचा अथक प्रवास करून गांधीजींनी तिथे काय बोगीच्या बोगी मिठाच्या उचलल्या नाही, तर काय केलं, तर केवळ एक मूठभर मीठ उचललं. हे प्रतीक आहे. याच्यासाठी एक प्रसिद्ध कोट आहे, त्यात आपण म्हणतो की उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. तर किती मीठ उचललं हे महत्वाचं नाहीये, परंतु त्या मिठाच्या सत्याग्रहानंतर समस्त भारतीयांमध्ये ही भावना जागृत झाली की आम्ही ह्या जुलमी राजवटी विरोधात आम्ही स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, स्वतःचं योगदान देऊ शकतो, आणि याच्या विरोधात आम्ही आवाज उठवू शकतो. याच्या जवळपास 3 वर्ष आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या सत्याग्रहाच्या जो चौदार तळ्याचं पिण्याचं पाणी अस्पृश्यांकरता जे खुलं व्हावं या न्याय मागणीसाठी त्यांनी पुन्हा संपूर्ण टँकरच्या टँकर त्या तलावाचे रिकामे केले नाहीत, तर केवळ एक लोटा पाण्याचा उचलला. अनुयायांनी सुद्धा तेच केलं, सहकार्यांनी सुद्धा तेच केलं. आणि हे प्रतिकात्मक जे काय त्यांच्या रॅलीज होत्या, अशाच प्रकारची एक रॅली आपण सुद्धा उद्या काढणार आहोत की आपण काय खूप मोठा जगापर्यंत संदेश आपला जायलाच पाहिजे, पण त्यासाठी आपण खूप मोठा प्रकार करणार नाही आहोत. ओव्हरऑल जेव्हा मी मगाशी म्हणालो की अल्बर्ट आइन्स्टाईन, सर अल्बर्ट आइन्स्टाईन, ज्यांचं एक प्रसिद्ध समीकरण आहे E=mc², आणि न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ही अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शनमुळे होते, आणि त्याच्यामधनं निघणारी ऊर्जा कोणत्या समीकरणाने मिळते, तर त्याचं समीकरण होतं E=mc². आणि अणुबॉम्ब बनण्याच्या कित्येक जवळपास 1-2 दशक आधी किंवा जास्त या समीकरणाचं मांडणी सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केली होती, परंतु प्रत्यक्षात अणुबॉम्बच्या सहभागामध्ये, बनवण्याच्या सहभागामध्ये ते कधीच सहभागी नव्हते. सांगण्याचा उद्देश असा की ज्या वेळेला सर अल्बर्ट आइन्स्टाईन गांधीजींना भेटले, त्याच्यानंतरचा त्यांचं एक खूप महत्वाचं कोट आहे. ते असं आहे, ते म्हणतात की जनरेशन्स टू कम विल hardly believe, will scarce believe that such one as this ever in flesh and blood walked upon this earth. या पृथ्वी तलावर अशा प्रकारचा हाडामासाचा माणूस होऊन गेला ह्याच्यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. आइन्स्टाईन त्यांना मॉरल लीडर ऑफ ह्युमॅनिटी गांधीजींना म्हणायचे, मॉरल लीडर ऑफ ह्युमॅनिटी. ज्या वेळेला हा हिरोशिमा नागासाकीचा बॉम्बलास्ट झाला, आणि त्या बॉम्बलास्टच्या नंतर अतिशय दुःख सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांना सुद्धा झालं, कारण ते सुद्धा शांततेचे चाहते होते. अणुऊर्जेचा वापर विधायक कामासाठी व्हावा अशी त्यांची इच्छा होती. आणि त्याच्या वेळेला विथ द ग्रीफ ही हॅज कोटेड वन थिंग. ते म्हणाले द अनलिश्ड पॉवर, मुक्त वापर, द अनलिश्ड पॉवर ऑफ ॲटम, the unleashed power of atom has changed everything other than our modes of thinking, and thus we drift towards unparalleled catastrophe. ते म्हणतात की अणुच्या मुक्त शक्तीने, अणुकेंद्रकाच्या मुक्त शक्तीने सगळं काही बदलून टाकलंय, फक्त आपल्या विचार करण्याच्या पद्धती सोडून. आणि याच्यामुळे हे जग हे एका महाभयानक विनाशाच्या दिशेने चाललेलं आहे, महाभयानक आपत्तीच्या दिशेने चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या मांडून झाल्यानंतर एक गोष्ट आपण सर्वांच्या लक्षात येईलच की युद्ध नको या गोष्टीसाठी तुमचा, माझा, आपल्या वर्गातल्या शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, महाविद्यालयातल्या आणि समाजातल्या प्रत्येकाचा
एक सहभाग असला पाहिजे, सक्रिय सहभाग उद्याच्या रॅलीसाठी, युद्ध नको या मागणीसाठी. आणि याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर प्रत्येक जण याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला सक्रिय सहभाग असला पाहिजे. उद्या ज्या वेळेला पुन्हा कधीतरी कोणत्या तरी प्रकारचे युद्ध होईल आणि त्यावेळेला जर का पुढच्या पिढीने तुम्हाला हा प्रश्न विचारला की जर तुम्हाला या युद्धाचे महाभयानक परिणाम माहीत होते तर तुम्ही आम्हाला याच्याबद्दल किंवा कोणत्याही समाजाला याबद्दल सजग का केलं नाही, त्यावेळेला अभिमानाने तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की अशा प्रकारची रॅली आम्ही अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली होती आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. उद्याच्या रॅलीमध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा. माझं तर म्हणणं आहे की त्या रॅलीमधले तुमचे फोटोज काढा, त्याचे छोटे छोटे रील्स असतील, छोटे व्हिडिओज असतील, समाज माध्यमांवर अपलोड करा. तुमचे युट्यूब, इंस्टाग्राम चॅनेल असतील, तुमचे स्वतःचे फेसबुक वॉल असतील, व्हॉट्सअप चे जे काय मित्रपरिवारांचा ग्रुप असेल, सगळ्यांपर्यंत जगभरात हा मेसेज जाऊ द्या की तुम्ही सर्वजण युद्धाच्या बाजूने नाही आहात, शांततेच्या बाजूने नाही आहात. अण्णासाहेब, भाऊसाहेब यांच्या लिगसी आपण सर्वजण मेंटेन करत आहोत. आणि हा संदेश जर का तुम्ही बहुसंख्येने उद्या तुम्ही सर्वजण उपस्थित राहून आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन जर का उद्या आपण मेसेज दिलात, उद्याच्या कार्यक्रमाचं विशेष आणखी आकर्षण म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सुद्धा या कार्यक्रमाला आणि रॅलीला उपस्थित राहणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा. माझं लांबलेलं भाषण मी इथेच संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय डॉक्टर राजन वेळुकर सर, आणि जसं सरांनी आता सांगितलं की उद्याच्या रॅलीसाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय तुषार गांधी सर असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले आहेत. आपल्या मध्ये व आदरणीय प्रमुख अतिथी यांच्या विचारांमध्ये फार अंतर न ठेवता मी आदरणीय राजन वेळुकर सर, डॉक्टर राजन वेळुकर सर यांना विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावे.